हॅलो. हॅलो, आजची तारीख आहे 17 ऑक्टोबर 2018. आता वाजले सकाळचे 11 वाजत आहे, 11:15. लास्ट टाइम मी माझ्या मित्रांसोबत थोडस काही मजा वगैरे केली असेल तर ते 3 weeks अगो, म्हणजे 3 हफ्ते अगोदर. आणि त्याच्यानंतर माझी मला लाईफ मध्ये आता काहीच राहिलं नाही असं वाटून राहिलंय. कारण इट इज लाईक एक प्रकारे रोबोट प्रमाणे जिंदगी झाली आहे. लाईक आय जस्ट वेक अप, त्याच्यानंतर थोडी बहुत पढाई वगैरे केली 3 वाजता ऑफिस, नंतर 12 वाजता घरी आल्यानंतर मग काही असं काही खास राहत नाही आपल्या बॉडीमध्ये, आणि ते नाही गॉड स्लीप. असं काही इंटरेस्टिंग फॅक्ट वगैरे त्याला काही उरलाच नाही ह्याला असं वाटून राहिलं. कारण एव्हरी डे इज काइंड ऑफ फील्स लाईक सेम. म्हणजे असं काही फारसा फरक वाटतच नाही. म्हणजे आज असं वाटून राहिलंय ना की आज लाईफ इज बिकेम रिली झंड. जस्ट लाईक आता बघ ना, म्हणजे कसं आहे, जेव्हा पण मला असं काही वाटते ना का माझ्या लाईफ मध्ये काहीच उरलं नाही, सो म्हणजे मी काय फोटोज वगैरे बघतो. हे काही फोटोज आहे जे मी वन मॅन टीम सोबत टाइम स्पेंड केला होता तेव्हाचे फोटोज आहे. आणि ते फोटोज पाहून आय जस्ट फील रिली हॅपी. म्हणजे कधी कधी काय असतं की तुम्ही नाही का तुमचे टार्गेट मागे एवढे धावता बट त्याच्यामध्ये खुशी नसते, हॅपीनेस नसतो. हा, त्याच्यामध्ये एक प्राऊड फील असते, आपण हे केलं, हे टार्गेट्सला अचीव केलं आहे, दॅट इज रिली ग्रेट. बट एंड ऑफ द डे पीपल जज बाय दिस हॅपीनेस. म्हणजे लोकांना म्हणजे किती हॅपीनेस आहे त्यांच्या लाईफ मध्ये हेच मॅटर करते. आणि दॅट इज ऑल दॅट मॅटर. म्हणजे दॅट इज द वन थिंग दॅट ह्युमन कीप इट अलाइव्ह. म्हणजे दॅट कीप मी अलाइव्ह ऍटलिस्ट तरी. म्हणजे हॅपीनेसचा फॅक्टर आहे का असं वाटतं की आपल्या लाईफ मध्ये काही ना काहीतरी होऊन राहिलंय, आपण लाईफ जगून राहिलो आहे असं वाटत आहे. नाही तर राईट नाउ असं फील होऊन राहिलंय का जेलचा कैदी कसा दिवस काढून राहिलाय. आय जस्ट फील लाईक दॅट का मी जस्ट दिवस काढून राहिलाय. म्हणजे येत आहे दिवस, मी काम करत आहे, ऑफिस मध्ये जात आहे, रूमवर येत आहे, अँड देन देयर इज नथिंग. मोस्ट ऑफ द टाइम ऑफिस सोडून माझी हीच एक जागा आहे आणि हाच एक बेड आहे. आय जस्ट लाईक आय स्पेंड 8 hours ऑन दॅट बेड. त्याच्यानंतर उरलेले 10-12 घंटे ऑफिसमध्ये, आणि त्याच्यानंतर जो काही वेळ मिळतो ना तो वेळ इथे या खुर्चीवर आयदर या मोबाईलला छेडत राहतो नाही तर लॅपटॉप, बस. बाकी असं काही खास वगैरे काही आहेच. तर आपल्या या बंजर लाईफला आपण खास कसं काय बनवू, हाऊ मला पण नाही कळून राहिलं. जस्ट लाईक हे असं नाही होणार आहे का मी अशा सुट्ट्या काढल्या आणि देन वर्धेला गेलो आणि देन वर्धेसोबत मित्रांसोबत टाइम स्पेंड केला, इट डज फील्स रिली हॅपीनेस, असं पण नाही होणार आहे. कारण एक सर्टन एज झाली आहे. या एज मध्ये काय असते की आपल्याला नाही का थोडस आपल्या करिअरकडे लक्ष द्यावं लागते, आणि दॅट इज दी करिअर. म्हणजे वयाच्या 20-25 वर्षात पोहोचतात ना तुम्ही, तेव्हा नाही का तुम्ही तुमच्या करिअरकडे फोकस राहायला हवं. सो
आणि मी पण नाही, सगळेच जण फोकस आहे या. जस्ट लाईक माझ्या गँगमध्ये सगळेच जण वगैरे सगळेजण पढाई करतात, क्लासेस करतात वगैरे वगैरे, ऑल दीज थिंग्स दे डुईंग, कारण त्यांच्या लाईफला बिकम बेटर बनवण्यासाठी या. आणि कारण या सिच्युएशनच्या वेळेस हॅपीनेस थोडंसं साईडला ठेवून आपण थोडीशी मेहनत करायची असते. आणि याच्यामध्ये थोडासा बोगसपणा येतोच, बोगसपणा, इंटरेस्ट राहत नाही कोणत्या गोष्टीमध्ये वगैरे वगैरे. बट व्हॉटएव्हर, इट जस्ट पार्ट ऑफ लाईफ. याला आपण हे करू शकत नाही, याला आपण काही आर्ग्यू करू शकत नाही. इट इज हॅपन या. तरी म्हणजे आपण आपल्या लाईफला कशाप्रमाणे बिकम बेटर बनवू शकतो. बरं, हे सगळं होऊन कशामुळे राहिलं हे सांग मला. दॅट इज म्हणजे एक प्रकारे मला क्रुशियल फॅक्ट कळला पाहिजे का व्हॉट इज एक्झॅक्टली हॅपनिंग, कशामुळे होत आहे, ते सोल्युशन फाइंड आउट होऊ शकते. वेल, याच्यावर हे सोल्युशन हे आहे की राईट नाव मी ऑफिसमध्ये कसं गाणे वगैरे ऐकत होतो, डॉक्युमेंटरीज वगैरे ऐकत होतो, निलेश शर्माच्या ज्या कहाणीज आहे सावनवर ते ऐकत होतो. इट डज फील्स रिअली ग्रेट. बट जेव्हापासून मोबाईल बंद झाले आहे तेव्हापासून मला हे सगळं करता येत नाही. म्हणजे आमच्या ऑफिसमध्ये कसं मोबाईल बंद झालाय, त्यामुळे कसं आहे की जो 8 घंट्याचा जो टाइम असतो तो काफी बोरियत भरा टाइम असतो. त्यामुळे साला आपल्या लाईफ मध्ये असं काही वाटतच नाही का काही होऊन राहिलाय. जस्ट लाईक सो मच स्टुपिड थिंग. आणि खूप सारी खाली जागा आहे आणि ती खाली जागा मला वाटेल तरी मी ते भरू शकत नाही. कारण बघ ना, म्हणजे माझ्या डे म्हणला आता दिवसामध्ये किती 24 घंटे असतात, राईट. तर 24 घंट्यामधून माझे करीब 10 घंटे ऑफिसमध्ये जातात. 9 घंटे रॅन्डम, 10 घंटे पकडून घे. त्या म्हणजे 3:30 वाजेपासून ते रात्री 12-1 वाजेपर्यंत. तर जस्ट लाईक 10 घंटे पकडून असते. 8 घंटेची शिफ्ट आहे, बट 1-2 घंटे वगैरे एक्स्ट्रा आवर ते एव्हरीडेज काम करावं लागतो. सो 10 घंटे. ओके, 10 घंट्यानंतर माझी झोप, मी झोपतो किती घंटे, दॅट इज इम्पॉर्टंट फॅक्टर. वेल, समजा जर रात्री मी आता काल रात्री मी झोपलो, आता काल रात्री ऑफिसमध्ये आलो मी, 3 वाजता ऑफिसमधून आलोय रात्री. आता हे ते एव्हरीडे होत नाही कारण काल सबमिशन होतं त्यामुळे मला थांबावं लागलं. बट ॲव्हरेजली माझी जे झोपण्याची जे टाइम आहे तो आहे करीब 8 घंटे, 7 घंटे, 7 घंटे, 7 रॅन्डमली पकडतो 8 घंटे. ओके, सो 8 घंटेची झोप. सो जस्ट लाईक 10 घंटे प्लस 8 घंटे म्हणजे करीब 18 घंटे झाले. आता याच्यानंतर आपल्यापाशी उरते 7 घंटे. आणि या 7 घंट्यात मी काय करतो हे इम्पॉर्टंट फॅक्टर आहे. आता या 7 घंट्यात माझी आहे पेपर डिसेंबरला, तर त्यासाठी मी पढाई करतो. तर पढाईसाठी रॅन्डमली पकडून घे 1 किंवा 2 घंटा, 2 घंटे. 2 घंटे मी खूप मॅक्स टू मॅक्स सांगितले, बट या सर्व गोष्टी येतात 2 घंट्यामध्ये. मोबाईल चार्ज करा, हेडफोन टाका वगैरे वगैरे, ऑल दिस थिंग्स टुपिड थिंग घ्या. आणि त्याच्यानंतर उरते 5 घंटे. आणि या 5 घंट्यामध्ये करीब 1 घंटा तू तयारीला लाव आणि त्याच्यानंतर उरते माझ्यापाशी 4 घंटे. म्हणजे माझ्या लाईफ मध्ये मला काहीतरी इंटरेस्टिंग फॅक्ट वगैरे करायचं असेल तर हे फक्त 4 घंट्यातच आहे. हे 4 घंट्यात. अदरवाईज माझ्यापाशी दुसरा कोणता वेळच नाही. चला, काश ते दिवस झाले पुन्हा वापस आले असते.
की आपण म्हणजे 1 वर्ष अगोदर 1-2 वर्ष अगोदर मी कसा होतो मित्रांसोबत वगैरे, कसा टाइम स्पेंड करायचा. हे ट्रू फॅक्ट आहे. म्हणजे जेव्हा नाही का आपल्यापाशी जॉब किंवा पैसा नसतो तेव्हा हॅपीनेस खूप जास्त असतो. जेव्हा तुमच्यापाशी जॉब आणि पैसा असतो तेव्हा हॅपीनेस बिलकुल कमी असतो. देन यू बिकेम काइंड ऑफ लाईक एक प्रकारे रोबोट प्रमाणे वागायला लागतात. आता याच्यावर आपण काही करू शकत नाही. म्हणजे राईट नाव तरी तुला नाही का या सगळ्या गोष्टीतून जावं लागेल. आता बघ ना, उद्या दसरा आहे आणि उद्या मला सुट्टी पण आहे, पण मी उद्या जाऊ शकत नाही. म्हणजे जाऊ शकतो ना या, व्हाय नॉट. ऑफकोर्स जाऊ शकतो. तुला काय माहित आहे, मी तर आताही घरी जाऊ शकतो. बट ते कसं आहे, घरी जाऊन संध्याकाळी वापस येणे इट इज नॉट काही असं काही फॅक्ट नाही. जस्ट लाईक रिअली स्टुपिड थिंग. बट या जे काय आहे ते होतच आहे. म्हणजे टुमॉरो इज बेटर दॅन टुडे. सो या उद्देशाने आपण चालत राहू. या म्हणजे उद्याचा दिवस हा आपल्यासाठी चांगलाच राहील, त्यासाठी आज आपण मेहनत घेणं इम्पॉर्टंट आहे. मेहनत घेणं इम्पॉर्टंट आहेच. थोडस जॉब आहे, त्याच्यानंतर थोडीशी पढाई आहे वगैरे वगैरे. या थोडस म्हणजे आज तुला असं खूप टॅन वाटत आहे, खूप हे वाटत आहे की लाईफ मध्ये काहीच नाही. सो इट इज लाईक तू मोबाईल घे, युट्यूब उघड, गाणे बघ. या थोडस तरी बरं वाटेल. थोडस धडधड गाण्यात सुरू राहील. काइंड ऑफ फील्स लाईक असं वाटेल का चलो काही ना काहीतरी जर सुरू आहे. ते पण बरोबर आहे. वेल उद्याचा दसराच आहे, म्हणजे उद्याची सुट्टी आहे. सो हो, उद्या एन्जॉय कर. उद्या एन्जॉय का करू? एन्जॉय सांग ना. तिथे नागपूरला यायला काय आहे नाही. आणि वरून कसं बॅडी वगैरे राहिला ना तर थोडस मजा तरी येते, म्हणजे इंटरेस्टिंग तरी वाटते. आता आमची कशी अल्टरनेट शिफ्ट आहे, सो वी डोंट हॅव टाइम टू हँग आउट इच अदर. कारण जेव्हा मी येतो तेव्हा झोपून राहते. कारण मी येतो रात्री 12-1 वाजता. याची मॉर्निंग शिफ्ट राहते, तर हा बंदा झोपून राहतो. आणि त्याच्यानंतर मग लास्ट टाइम मग कॉन्टॅक्ट होते तो ऑफिस मध्येच होते. तोही ऑफिशियल कॉन्टॅक्ट राहतो, तेव्हा प्रॉपरली बोलता पण नाहीये. तरी आपण प्रयत्न करू का? जाऊ दे, जे होत आहे ते होऊ दे. काइंड ऑफ लाईक एक प्रकारे लाईफचा रुटीन आहे आणि समोर येणाऱ्या ज्या काही गोष्टी आहेत त्या एक प्रकारे सरप्राईज राहतील. बट आपण मेहनत करणं इम्पॉर्टंट आहे. आणि हेच एक फॅक्टर आहे जे रिस्पॉन्सिबल आहे का समोर आपली लाईफ किती बेटर राहील. तरी आता समोर पाहू आता कशाप्रमाणे आपण गोष्टी टॅकल करू. खूप दिवसांनी मी व्हिडिओ बनवलाय. व्हिडिओ आर्टिफॅक्ट एपिसोड नाही म्हणता येईल का? या म्हणता येईल आर्टिफॅक्ट एपिसोड. कारण इट्स अ रिअली ग्रेट. म्हणजे रूमवर कोणीच नाही आणि इट्स काइंड ऑफ लाईक अ रिअली नाईस एन्व्हायरमेंट टू डू दॅट. सो येस, स्टोरेजचा आता काही वांधा नाही. आय जस्ट बुक हार्ड डिस्क. 2 TB हार्ड डिस्क मी बुक केली आहे शनिवारपर्यंत. म्हणजे उद्याचा तर गुरुवार आहे, शुक्रवार शनिवार 2-3 दिवसात वगैरे येऊन जाईल. सो
तुझ्या लाईफ मध्ये इंटरेस्टिंग फॅक्ट काऊन आहे सांगू? कारण तुझ्या लाईफ मध्ये कोणती मुलगी नाही. मुलगी नाही म्हणजे काय, म्हणजे एक गर्लफ्रेंड आहे ना यार. दॅट इज द रिअली इम्पॉर्टंट थिंग. तुझ्या लाईफ मध्ये एक गर्लफ्रेंड आहे. दॅट्स बिकॉज यू फील रिअली टॅन. वेल असं नाही, मला सर्टन वेळेला असं वाटते का एक समहाऊ समवेअर आपला एक पार्टनर असावा जो मी काइंड ऑफ लाईक मी थोडा शेअर करीन माझ्या गोष्टी, तो पण व्यक्ती आपल्या काही गोष्टी शेअर करेल वगैरे वगैरे, सपोर्ट करेल एकमेकाला. आय डोंट नो, म्हणजे इमोशनली वगैरे, मेंटली. बट असं नाही आहे. माझ्या पाशी पण अशी कोणती वगैरे काही गर्लफ्रेंड वगैरे असं काही आहे नाही. माझा प्रॉब्लेम कसा आहे का मी आय डोंट नो, म्हणजे मला पाहिजे तर सही, बट जेव्हा मी त्या गोष्टीच्या जवळ जातो ना तेव्हा मला माझं करिअरच दिसते. म्हणजे तेव्हा मला माझं एकदम करिअरच दिसते का हा नाही रे बाबा, आता आपलं करिअर इज इम्पॉर्टंट. यू डोंट हॅव टू बी इन रिलेशनशिप वगैरे वगैरे. असं होतेच, नेहमीच होते. म्हणजे जेव्हा पण असं काही, म्हणजे असं जेव्हा मी मुलीच्या खूप जास्त क्लोज जाण्याचा प्रयत्न करतो तेव्हा असं वाटते का नाही डूड इज जस्ट लाईक रुक जा, डोंट गो फर्दर. जास्त जवळ जाऊ नको. इट जस्ट लाईक स्टॉप, रुक जा, फुल स्टॉप लगा भाई, तेरी डेस्टिनी कुछ अलग है. यू हॅव टू बी कन्सिडर युअर सेल्फ डिफरंटली. चालत असतात वगैरे, असे काही मुवमेंट्स वगैरे असतात जे अजीब असतात आणि वगैरे. मला असं म्हणजे असं वाटते का असं एकदम म्हणजे असं कोणतं आहे पण तर नाही ना. म्हणजे समजा जर मी स्नेहा तामघाडगेला सोडलं तर अशी कोणती मुलगी पण तर नाही ज्याला मी लाईक करतोय. विदाऊट लाईक न करता कोणत्या मुलीला लाईक करणं म्हणजे इंटरेस्ट फॅक्ट वगैरे जगवण्याचा प्रयत्न करणं इट्स नॉट गुड या, असं मला वाटतं. कारण स्नेहा तामगाडगे बिकॉज शी इज अ क्रश. अदर दॅन दॅट असं कोणत्याच मुलीबद्दल असं काही वाटत नाही का आपल्यामध्ये अशी काहीतरी घंटी वगैरे वाजली या. आता काहीच नाही. जस्ट लाईक जे होत आहे ते होऊ दे. समोर येणाऱ्या ज्या काही अपॉर्च्युनिटीज आहे, ज्या काही टार्गेट्स आहे किंवा ज्या काही प्रॉब्लेम्स आहे त्याला आपण फेस करू हेड ऑन. त्याच्यानंतर स्वतःच्या क्वालिटीज बिल्डअप करत राहू. दॅट इज द रिअली इम्पॉर्टंट थिंग. आणि जमत असेल तर आपण या इलेक्ट्रॉनिक्स वस्तूद्वारे म्हणजे मोबाईल वगैरे याच्याद्वारे आपण स्वतःला एंटरटेन करण्याचा प्रयत्न करू. होत जमत असेल तर यार. समजा जर नाहीच होत आहे तर यार म्हणजे ऍट सर्टन लेवल होते ना. म्हणजे समजा जर बोर मारत आहे तर यू हॅव टू वॉच अ मूवी ऑर लिसन म्युझिक समथिंग लाईक दॅट. दॅट्स हेच आता. सो दिस इट. आपण इथेच क्विट करून देऊ हा 35 एपिसोड.
आर्टिफॅक्ट एपिसोड आजचा नाही आहे, हा आर्टिफॅक्ट एपिसोड आहे शनिवारचा. आणि त्या दिवशी मी आर्टिफॅक्ट एपिसोड केला नाही, पण जे काही मॅटर आहे ते मी एक प्रकारे आजचं नाही सांगितलंय. जस्ट लाईक जे होऊन राहिलंय माझ्यासोबत 3 वीक पासून ते सांगून राहिलंय. सो इट इज हॅपन, इट हॅपन्स. याच्यात जे काही होत आहे त्याला आपण चेंज करू शकत नाही, आणि जे काही होत आहे समोर अजून याच्यापेक्षा पण बेटर राहील याचा एक प्रकारे विश्वास घेऊनच आपण आतापासून प्रयत्न करायचा आहे. सो दॅट्स द इम्पॉर्टंट फॅक्टर, राईट? So there is it. This is the end. This is the Maya Artifact episode number 1313. Right now we are at Nagpur, Maharashtra, and thank you.